थोर देणगीदारांच्या दाखवण्यातून प्रकाशित झालेल्या सन 2025 कुसुमीची काळबाई या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। व्यासपीठावर असणारे आमचे मार्गदर्शक समाजसेवक सातारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य संचालक नेहमीच आमच्यावर कायम आम्हाला आधार देणारे सन्मान्य ज्ञानेजी रांजणे साहेब, त्याचबरोबर कर्णिगावचे सरपंच सन्मान्य अंकोजी शेलार साहेब, व्यासपीठावर असणारे कुसुमी ग्रामपंचायती सन्मान्य सरपंच, काळेश्वरी देवस्थानचे सन्मान्य पदाधिकारी सन्मान्य किसनदादा चिकणे, विजयजी चिकणे, संतोषजी चिकणे, त्याचबरोबर पत्रकार विश्वनाथ ढेगे, संजयजी वांगडे साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सन्मान्य डॉक्टर साहेब आणि कुसुमी गावचे सन्मान्य पोलीस पाटील, ही व्यासपीठावर असणारी ज्येष्ठ मंडळी आणि खाली बसणारे आपण सर्वजण श्रेष्ठ मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कुसुमीची ग्रामदेवता काळेश्वरीच्या सन 2025च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। उपस्थित असणाऱ्या या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्मान्य रांजणे साहेब यांचा सत्कार काळेश्वरी देवस्थानचे सन्मान्य सचिव किसनराव चिकणे दादा यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान्य रांजणे साहेबांचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो। की पुढे ट्रायपॉड व्हिडिओ काढतेस चालेल फोटो काढते पुढे जाऊन त्यातलं यायचं का या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे कर्णिगावचे सन्मान्य सरपंच अंकोजी शेलार, वेन्नलक्ष्मी विभागाचे अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। मी ट्रस्टचे उपाध्यक्ष विजयजी यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे सन्मान्य डॉक्टर जंगल सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सरपंचांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। कुसुमीचे पोलीस पाटील एकनाथजी सुतार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। संतोष चिकण्यांना विनंती करतो तात्या त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। कुसुमी गावचे सन्मान्य सरपंच मारुती चिकणे बापू यांचा देखील ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। विजय यांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार संजय वांगडे यांचा देखील सन्मान होतो। विजेता त्यांचा सन्मान करायचा आहे। पत्रकार आणि छायाचित्रकार दोन्ही बाजू बजावणारे आमचे मित्र विश्वनाथ ढेगे दैनिक सकाळचे पत्रकार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेले तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेवजी चिकणे गुरुजी यांचा देखील सन्मान होत आहे। कृपया आपला सन्मान स्वीकारायचा आहे।
सर्व ज्येष्ठ मंडळींचा सन्मान झालेला आहे. श्रेष्ठ मंडळींचे या ठिकाणी आभार. आणि यानंतर मी देवस्थानचे विश्वस्त संतोषी चिकण्यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या या काळश्री दिनदर्शिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या दक्षिण विभागाचे नेतृत्व, दक्षिण मानवता तालुक्याचे नेतृत्व म्हणलं तरी चालेल की त्यांच्या नेतृत्वात खालीच सगळा दावडी तालुका हा पुढे जोड करत आहे असे. आणि त्यातच आपल्या गावावर विशेष प्रेम असणारे कधीही आवाज दिला तरी ते आपल्या कुसुंबिकांसाठी धावून येतात असे आदरणीय रामजी साहेब. या 21 गाव दक्षिण विभागातील 21 गाव, या दक्षिण गावचे 21 गावाचे अध्यक्ष सन्मान्य कर्णिगावचे सरपंच आलकोट सेना साहेब, कुसुंबियाचे लोकनियुक्त सरपंच महादेव चिकणे बापू, या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर साहेब, पोलीस पाटील, आमच्या देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक दादा विजय भेंडे आणि पत्रकार आपण सर्व वडीलधारी लोक आणि महिला वर्ग. गेले 2016 पासून या दिनदर्शक सोहळा संपन्न होत आहे. आपल्यातूनच कुणीतरी हे सूचित केलं की दिनदर्शिका आपल्याही देवीची असावी आणि त्या संकल्पनेतून 2016 पासून ही दिनदर्शिका आपण स्थापन करत आहोत. या दिनदर्शिकेचं जे आपण छपाई करतो ते छपाईचं सर्व पैसे हे आपल्या जाहिरातीवाल्यांकडून मिळतं. देवीचा किंवा भाविकाचा एकही रुपया नसतो. जेवढ्या जाहिराती असतात तेवढेच आपलं आपण कॅलेंडर छापतो. 2000 कॅलेंडर छापतो. 2000 कॅलेंडरचं तेवढी जाहिरात आपल्यातनं मिळते आपल्याला आणि तेवढ्यात ते भागलं जातं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला अजून व्यावसायिक त्याला सुरू दिलं तर जाहिराती भरपूर येत असतात. कारण जाहिराती देणारे भरपूर असतात पण आपण जाहिराती घेत नाही जास्त. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्याच जाहिराती घेतो आणि तेवढ्याच ते कॅलेंडर छापतो. कॅलेंडर आपण नंतरच घेत होतो. म्हणजे काही लोकांचा असा समज आहे की मग पैसे जर राहिले नाही तर मग विकत जात होतो आपण नंतर. कॅलेंडर एक छापायला जवळजवळ 22 ते 23 रुपये लागतात. एका कॅलेंडरची किंमत आताची सरासरी कॅलेंडर 23 रुपयाला कॅलेंडर लागते. आता आपण या कार्यक्रमाला दिनदर्शिकेच्या वेळेला प्रकाशन सोहळ्याला आपण नंतर देतो. नंतर त्याची मूल्य फक्त 10 रुपये, म्हणजे 23 रुपयाला 10 रुपयात देतो. त्याच्या मागचा एकच उद्देश असतो की लोकांना त्याचं महत्व करावं. काय होतं, आपण मोफत देतो तर 5 द्या, 10 द्या, मला 5 पाहिजे तर म्हणजे विनाकारण काही गरज नसताना एक पाहिजे असेल तिथं 5 न्यायची तर 4 न्यायची तर म्हणजे त्याला बेफिकीरपणानं आणि परत वर्ण आणि पूर्ण असतं. तुमच्या काही हात देत आहे का हे वर्ण असतं. त्यामुळं त्याचा एक सारासार विचार करून आपण काय केलं की त्याला 10 रुपये किती द्या. उद्यापासून हे कॅलेंडर म्हणजे एकदा कार्यक्रम संपला की उद्यापासून 10 रुपयात कॅलेंडर घेऊन जायचं. हे आपण त्या मागचा उद्देश आपला की त्या कॅलेंडरचं महत्व करावं, त्याचे मूल्य करावं. ह्याच फक्त उद्देशाने आपण त्या या ठिकाणी त्याची किंमत ठेवलेली आहे. ही दिनदर्शिका ज्यांनी जाहिरात दरवर्षी देतात, अगदी दरवर्षी नवीन आपल्या जाहिरातच नसते, दरवर्षी जे देतात त्यांचं बहुमूल्य असं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यातून जी दिनदर्शिका दरवर्षी छापली जाते. हा दिनदर्शिकेचा प्रकाशनचा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. अजून एक मी तुम्हाला आव्हान करतो, गेल्या वर्षी आपला न भूतो न भविष्य असा आपला कार्यक्रम वजनचा झाला. म्हणजे आपल्या आयुष्यातलं पारलं ठरणारा कार्यक्रम म्हणजे गेल्या वर्षीचा वजनचा आणि त्याची वर्षपूर्ती म्हणून सोहळा आपण या वर्षी साजरा करणार आहोत. कारण याच वर्षी मला वाटतं आज का 27 तारखेला आपला पहिला विधीचा कार्यक्रम सुरू झाला आणि 22 जानेवारीला आपली देवीची प्राण प्रतिष्ठा झाली. आता तिथीनुसार 22 ती आपल्याला आता तारीख येते ती 11 जानेवारी येते. म्हणजे 22 जानेवारीला च्या तिथीनुसार आता 11 जानेवारी, त्याला 11 जानेवारीला आपण हा वर्षपूर्ती सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. अजून पत्रिका द्यायची तयारच होईल पण
काल ब्राह्मणांकडे गेलो, ब्राह्मणांच्या माहितीनुसार थोडं सांगतो. या ठिकाणी देवीला प्रथम सकाळी 1 दिवसाचा आपण कार्यक्रम हा नियोजित केलेला आहे. 1 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये असं सकाळी अभिषेक होईल. मग ते सुगंधित अत्तर यांचा विविध अत्तर असतील त्याचा अभिषेक होईल. त्यानंतर पंचामृत याचा अभिषेक होईल. त्यानंतर 5 माझ्याचं पाण्यानुसार त्याचा अभिषेक होईल. स्तोत्र मंथन स्तोत्र होतील. त्यानंतर महायज्ञ या ठिकाणी पुन्हा एकदा होईल. महायज्ञ झाला की नंतर सायंकाळी मला वाटतं 4च्या दरम्यान महाआरती होईल. 5च्या नंतर आपण या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी कीर्तन किंवा जागराचा काहीतरी कार्यक्रम ठेवण्याचं आयोजन आहे. हा असा 1 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या अन्य मेहनतीचं जे जे आपल्याला इतर सेवा करायला संधी मिळेल तिथे आपण सकाळपासून 8 वाजल्यापासून या मंदिरावरच्या राहुळामध्ये उपस्थित राहायचे. आपल्याला तिची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा या ठिकाणी आपण सर्वजण माता बहिणी आपण सर्व लहानथोर मंडळींनी ते आपण या ठिकाणी करावी असं मी तुम्हाला सर्वांना विनंती आणि आव्हान करतो. 11 जानेवारीला हा आपला कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमात सुद्धा आपल्याला काय वेगळं काय सूचित करायचं असलं तर ट्रस्टला सांगावं, ते सुद्धा आपण अंमलात आणता येईल. त्या दिवशी 11 जोडपे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत महायज्ञासाठी. हा महायज्ञ देवीचा पाषाण चंडी यज्ञ म्हणून हा सोहळा संपन्न होणार आहे. तर आपण सर्वांनी या सोहळ्याला जेव्हा आपल्याला सेवा करते तेवढी सर्वांनी सेवा करावी एवढं या ठिकाणी मी आपला सर्वांना विनंती करतो आणि इतर सांगतो. धन्यवाद. धन्यवाद तात्या. मागच्या वर्षी झालेला उत्सव यंदा आपण 11 तारखेला त्याचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. त्यासाठी आपण त्या आम्हाला सूचना केल्या, गाववाल्यांना त्याची माहिती दिली, त्याबद्दल आपल्या या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज भोसले यांचे समितीचे प्रमुख सन्मान्य उत्तम श्री आप्पा हे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा देखील मी गोविंद भाऊ यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर या प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले कुसुमीचे लोकनेते सरपंच श्री मारुती चिन्हे बापू यांनी मनोगत व्यक्त करावे विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आज आपल्या या काळेश्वर देवीचा जे कागद आपण जे छापलेलं आहे त्याच्या ओपनिंग सेरेमनी म्हणजे उद्घाटनाच्या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या कुसुंबी गटाचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय रांजण साहेब उपस्थित राहिलेले आहेत. तसेच आपल्या वेंगा दक्षिण जी शिवबाबांची आपली जे 21 गाव कमिटी आहे त्याचे प्रमुख आमचे मित्र अंकुजी शेलार आप्पा, त्याच्यानंतर काळी निरंतरचे सचिव केसरदादा, उपाध्यक्ष विजयजी मेंढे, तात्पर केंद्राचे मेडिकल ऑफिसर अंकुली जागा डॉक्टर, पोलीस पाटील, तसेच पत्रकार मित्र आमचे संजयजी वांगडे, विश्वनाथ ढिगे, काय आपल्या गावाचे दंतापूरचे अध्यक्ष नामदेवजी चिकणे गुरुजी, तसेच सर्व बसलेले आपले सगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मित्रमंडळी, या भागात बसलेल्या महिला मंडळी. दरवर्षी देवस्थान ट्रस्ट अतिशय चांगले असे उपक्रम राबवत असते. आता तात्याने उल्लेख केला, मागच्या वर्षी आपल्या देवीचा वजन लेखाचा कार्यक्रम झाला. असे नेहमी या कार्यक्रमामुळे सर्व गाव एकत्र येतो, एकमेकांमध्ये बंधुभाव निर्माण होतो आणि आपल्या गावाला वाटचालीसाठी त्याचा उपयोग होतो. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या गावाची आता वाटचाल अतिशय वेगाने डेव्हलपमेंटच्या दिशेने चाललेली आहे आणि त्यात सहकार्य मिळतं अशा एका व्यक्तिमत्वाचं ते आज आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे लागलेले नामदेव साहेब आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं आपल्या या सातारा गावीचे आमदार साहेब छत्रपती शिवराजे भोसले
अतिशय मोठ्या मताधिक्यानं आपण सर्वांनी जे मेहनत घेतली त्याच्यामुळे ते निवडून आले आणि आपल्या काळाबाईला आपण जो नवस केला होता की बाबांना आपण कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आणि तो खरंच आपल्या काळाबाईचा नवस काळाबाईने आपल्याला त्या नवसात पावली आणि आज आपले लाडके आमदार साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले आहेत आणि त्याचे खूप मोठे आपल्याला साकार लावली त्या जनतेला डेव्हलपमेंटला फायदा होणार आहे. आज सुद्धा विषय तो नाही पण नंतर तुम्ही आलाय त्यामुळे आमचे अजून बरीच कामं झालेली अजून बरीच कामं आम्ही आराखड्यात घेत आहोत. तर प्राधान्याने आमच्या या मोठ्या गावाचा विचार केला जावा. 12 वाडे आहेत. 12 वाड्यांना वेगवेगळा आम्हाला ज्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटील सार्वजनिक बांधकाम खाते होते त्यावेळेला त्यांची कुसुबीकरांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली होती आणि आमच्या कुसुबीकरांनी नवस काळोबाईला केला होता ते आपण सोशल मीडियावर पाहिलं. तर माझी कुसुबी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे, बाबांना आणायचं काम तुम्ही करायचंय आणि या ठिकाणी त्यांचं भव्य त्याच पद्धतीनं बैलगाडीमध्येच त्यांचा परत एकदा आम्ही मिरवणूक घेऊ आणि तेवढं काम मात्र तुम्ही आता आपल्या भाषणात लगेच आम्हाला कथनच करायचं ते शब्दच द्यायचा आहे. कारण कुसुमीच्या काळोबाईच्या जेव्हा तो फोटो बोलत नाही कारण ती पण मध्ये घेऊन बसून तुझ्या पाठीशी. त्यामुळं आम्हाला ती तयारी करू द्या, बैलगाडीच्या याची तयारी करू द्या आणि बऱ्याच सूचना ते बाकीच्या नंतर आम्ही बोलू आणि यानंतर दुसरं आमचे कंठमुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय नामदेव चिकले गुरुजी या ठिकाणी शुभेच्छा देतील. सर्वांना नमस्कार. आज काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं काळेश्वरी मातेच्या नावानं जी दिनदर्शिका सलामत सुरू होते त्याचं प्रकाशन या वर्षाचं प्रकाशन करण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. आता जे ट्रस्ट आहे ते चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. वेगवेगळ्या सुविधा दिवसेंदिवस काही ना काही वेगळं काम दिसतंय. अशीच प्रगती करत राहणं गरजेचं आहे. सर्व समाजाला सामावून घेऊन सर्व समाजाशी नाळ एकत्र जोडून काम करतायत. ते वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत. गत वर्षी जो काय वजनलेपाचा कार्यक्रम झाला सरपंचांना सांगितलं आणि त्याची दरवर्षी दरवर्षी त्याचा उत्सव होणं गरजेचं आहे व्हावा असे माझं मी मत व्यक्त करतो या ठिकाणी. आणि या कार्यक्रमासाठी आपले आवर्जून रांगणे साहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आपल्या जावळी तालुक्याचा एक मोहरा हिराच म्हटलं पाहिजे. त्यांच्या घेण्यासारखे अनेक गुण आपल्यामध्ये घेण्यासारखे आहेत अशी व्यक्ती रांगणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांचा काही नामोल्लेख करत नाही. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. ट्रस्टनं वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्याच्यामध्ये आम्ही देखील काही उपक्रम सुचवू त्याचा देखील आपण काय करावा सहभाग करावा ते उपक्रम राबवले एवढी विनंती करतो. ट्रस्टच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद गुरुजी. आपल्या सूचनांचं पालन केलं जाईल असं ट्रस्टच्या वतीने मी सूचित करतो. यानंतर स्वेच्छेनं कोण मनोगत व्यक्त करत असं शुभेच्छा देत असेल तर अजून गावातलं कोण देत असेल तर यानंतर कुसबीची काळोबाई फक्त ती कुसबीची नाही अख्ख्या भागाचे आणि त्यासाठी तिच्या प्रेमासाठी तिच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे परमस्नेही अंकुजी शेलार साहेब या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतात. सर्वांना नमस्कार. आज आपण इथं काळेश्वरीच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन या प्रसंगी आपण उपस्थित राहिलो असून या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांची लाडके नेते रांगणे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित आहे. रांगणे साहेब आम्ही तुमच्याकडे शिवेंद्र बाबा या दृष्टीनं बोलत असतो त्यामुळे तुमचं आमच्या भागावर लक्ष आहे आणि तुम्ही आम्हाला भरपूर मोठी ताकद दिलेली आहे. तरी आपले कुसुबीच्या काळोबाईच्या आशीर्वादाने तुम्ही असेच आपल्या भागासाठी काम करत राहो अशी आम्ही सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर कोण यानंतर मुख्य अतिथी आमचे मार्गदर्शक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य संचालक समाजसेवक आमचा आधार कार्ड सन्मान्य रांगणे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करते.
कुसुंबीची काळूबाई या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जे अतिशय आनंद होतो खऱ्या अर्थानं दादा. कुठूनही जरी आपण महाराष्ट्रावर फिरत असलो, कुठेही काम करत असलो, की आपल्या काळूबाईच्या मंदिरात आलं की सगळ्या शंका आणि सगळी संकट खऱ्या अर्थानं निवारली जातात. अशा प्रकारचा भास हा प्रत्येक भाविकाला, म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारी आपली काळेश्वरी माता आणि या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय आपल्या ट्रस्टचे सचिव, आमचे मार्गदर्शक आदरणीय किसन दादा, आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच, आमचे सहकारी आदरणीय मारुती चिटणे बापू, आपल्या दक्षिण विभाग 21 गाव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अंकुशराव शिलार साहेब, आपल्या ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय विजूदादा, आदरणीय उत्तमराव शेडगे आप्पा, आपल्या पिंपरी गावचे सुपुत्र आणि पत्रकार संजयजी वांगडे, आमचे सहकारी आदरणीय विशू डिगे, आपले मेडिकल ऑफिसर आदरणीय जगदाळे साहेब, आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय संतोष तात्या, संजयजी चिकणे, श्रीकांतजी चिकणे, आदरणीय आपल्या गावच्या तंटामुक्तीचे अध्यक्ष चिकणे गुरुजी, उपस्थित सर्व प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं नामोल्लेख केला पाहिजे. सगळे आपण ज्येष्ठ मंडळी आणि सगळ्या माता भगिनी आपण सगळेच उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं देवीच्या संदर्भात तिचं महात्म्य संपूर्ण महाराष्ट्रावर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेच. आणि ट्रस्ट अतिशय स्तुत्य असं उपक्रम दरवर्षी राबवत आहे. प्रत्येक मला वाटते 12-13 वर्ष झाली दादा आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग येतो. मला वाटते कित्येक भाविकांना त्या नवसाला पावणारी ही देवी आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मगाशी तात्यांनी सांगितलं की कॅलेंडरचं व्यवस्थितपणे आपण खऱ्या अर्थानं संगोपन करायला पाहिजे. कारण देवीच्या सगळ्या वर्षभराच्या गोष्टी या आपल्याला सगळ्यांना या कॅलेंडरच्या माध्यमातून कळणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय आनंदाची बाब आहे. आमचा दैवत सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आपल्या लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले पाहिजे. या गोष्टीसाठीचा खऱ्या अर्थानं पूर्ण संकल्प आपण कुसुंबीकरांनी केला होता. आणि अतिशय विक्रमी अशा मताधिक्यानं आपण गावाची वेगळी दाखवून महाराज साहेबांना निवडून आणलं. एवढंच नाही तर देवीच्या चरणी तिकडे साहेब आपण सगळ्यांनी साकडं घातलं की महाराज साहेब कॅबिनेट मंत्री व्हावे आणि महाराज साहेब कॅबिनेट मंत्री झाले. दुसरं तुम्ही सांगितलं की सार्वजनिक बांधकाम खात्याचं आणि कुसुंबीचं वेगळं नातं आहे. पण मी त्याही पलीकडे जाऊन सांगतो की महाराजांचं आणि कुसुंबीच्या देवीचं हे मला वाटतं फार पुरातन काळापासून एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. आणि ते नातं कायम स्वरूपी टिकवण्याचं राखण्याचं काम आदरणीय महाराज साहेब करतायत. म्हणजे बाबा तुम्ही अंकुशे म्हटला की आम्ही तुमच्याकडे बाबा म्हणून बघतो, पण माझी या काळेश्वरीला एक विनंती आहे की महाराजांचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम करण्याची संधी आपल्यासारख्या सगळ्यांना मिळावी एवढीच विनंती मी आई काळूबाईला करतो. कारण तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल थोडीशी यशाची प्राप्ती झाली की माणसाला जमीन दिसत नाही, माणूस हवेतच चालायला सुरुवात करतो. आता कुसुंबीच्या बापूसाहेब आपण सांगितलं 12 वाड्या आहेत. आता 12 वाड्यांचा किती प्रकारचा तुमच्या मुलांचा कशा पद्धतीने विकास झाला हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. पण खास करून एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो दादा, बऱ्याच वर्षाचं आपलं स्वप्न आहे आपल्या कुसुंबी देवालयाला ब वर्गाचा दर्जा मिळावा. आणि महाराज साहेब 6व्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्यांच्या शेजारचं दालन आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आदरणीय महाराज साहेबांना 6व्या मजल्यावरचं दालन दिले. आणि तुम्ही बघितलं असेल आता नागपूरचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून अधिवेशन संपेपर्यंत आपल्या राजांना आपल्या महाराजांना आदरणीय मुख्यमंत्री कायम स्वरूपी आपल्या सोबत ठेवत होते. त्यामुळे तुम्ही आता लक्षात ठेवा आपल्या जावली तालुक्याचा आणि आपल्या कुसुंबीचा खऱ्या अर्थानं कायापालट होण्यासाठी आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. म्हणजे मला वाटतं जर ब वर्गाचा फक्त दर्जा मिळाला
तर आपण कमीत कमी 10 कोटी रुपयाची कामं आपल्या गावासाठी करू शकतो. आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त कामं बापूसाहेब आपली आता सुरू आहेत. आपण कामाची लिस्ट तयारच ठेवा. अध्यक्ष महोदय, हा आता आपण राज्याचे बांधकाम मंत्री आहोत आणि प्रांजणे पुढं आणि तुम्ही मागं असला काही विषय नाही. आपण सगळीच आदरणीय महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सगळी मंडळी आहोत. खऱ्या अर्थानं 5 वर्ष नेता आपल्यासाठी काम करत असतो आणि एक दिवस आपल्याला त्याच्यासाठी काम करायचं असतं आणि ते काम आपण सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आपल्या नेत्याला अतिशय विक्रमी मताने राज्यात 2 नंबरचा असं सोपा विषय नाहीये. भले भले नेते सगळे वेगळले आणि आपल्या महाराजांना खऱ्या अर्थानं आपल्या जावळी तालुक्याचं अनोट असं प्रेम. कारण आपल्याकडे उमेदवारी असून सुद्धा आपल्या गावातली काही मंडळी त्यांच्यासोबत असून सुद्धा एवढं भरभरून मताधिक्य आपण सगळ्यांनी दिलं. खऱ्या अर्थाने या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण जिकडे साहेब सांगितलं महाराज साहेबांची कशावरून मिरवणूक करायची ती करा. महाराजांना आणायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आदरणीय महाराज साहेब नक्की येतील. परंतु थोडासा आपण त्यांना सुद्धा वेळ देऊ. मला वाटते आता अधिवेशन झालं, जस्ट कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली. आता त्यांना चार्ज घेणं आणि थोडस एक 8-15 दिवस जाऊ द्या. 8-15 दिवसानंतर आपण एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण या मध्यवर्ती ठिकाणी या विभागामध्ये निश्चितपणानं आयोजित करू. आपली विकासाचं कुठलेही काम यापुढं शिल्लकच राहणार नाही या प्रकारचं नियोजन आपण सगळ्या मंडळींनी करायला पाहिजे. कारण आमदार असताना आपला नेता आपल्यासाठी अगदी भरभरून देत होता. आता तर राज्याला वाटण्याची जबाबदारी त्यांच्याकडे. म्हणजे अगदी आपण असं म्हणू ताटात जरी इकडे तिकडे जरी सांगलं तरी जावळी तालुक्याची निश्चितपणानं खऱ्या अर्थानं भूक लागेल एवढ्या प्रकारचा असा विक्रमी निधी. म्हणजे आता जावळी तालुक्याच्या इतिहासामधला विक्रमी निधी महाराजांनी दिला. परंतु त्याही पेक्षा चांगल्या प्रकारची शाश्वत कामं आपल्याला कशा पद्धतीने करता येतील त्याचं नियोजन आपण सगळी मंडळी एकत्रित बसून करूया. मी दादा आपल्या शाळेचा विषय झाला. शाळेला महाराजांनी आता निधी दिलाय. आपल्या आता गावासाठीचा विषय मला बापू आता सांगत होते की साहेब स्मशानभूमीचा फार महत्वाचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो बापू, महाराजांना निश्चितपणानं आणू आणि काही 2 दिवसात काळेश्वरीनं महाराजांना पालकमंत्री पदासाठी नियुक्ती व्हावी असा कळून द्यावा. मी अशी विनंती खऱ्या कालूबाईच्या चरणी करतो. म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या सगळ्या विषय निश्चितपणानं मार्गी लागेल. कारण जिल्ह्याचा आराखडा हा जवळजवळ 500 कोटीचा असतो आणि तुम्ही बघितलं असेल जो पालकमंत्री असतो हा की पर्सन असतो आणि निश्चितपणानं ती सुद्धा जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आदरणीय महाराज साहेबांवर येईल अशी आशा मला 100% आहे. आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि देवस्थान प्रश्न अतिशय मला वाटतं गेली कित्येक वर्ष ही कुसुंबीची काळूबाई या नावाची दिनदर्शिका आपण सगळेजण प्रकाशित करताय. या दिनदर्शिकेसाठी बरीच मंडळी मला वाटते कित्येक वर्ष जाहिरात देतात आणि या आपल्या ट्रस्टला सहकार्य करतात. त्या सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्या या देवस्थान ट्रस्टच्या या दिनदर्शिकेला मी माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद राजे साहेब. छान असं या ठिकाणी आपण मनोगत केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या गावाला महाराज साहेबांच्या माध्यमातून या कुसुमी देवस्थान ट्रस्टला ब वर्गाचा दर्जा मिळावा. कारण आमची राजा आणि सरजेची जोडी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज हीच या ठिकाणी शेतकरी बांधव त्या पद्धतीने तयारीने जाईल. त्यासाठी आपण प्रयत्न करा. त्याबद्दल आमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आपण या ठिकाणी आराधन योग्याचं आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार मानतो. यानंतर लगेचच आपल्या आनंदी आयुष्याची सुरुवात होईल. मी आनंदी राहू शकतो या आशावादापासून होत असते आणि तो आशावाद जिच्या आशीर्वादाने होतो की आपल्या कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते. मी 5 सुवासिनींना विनंती करतो त्या ठिकाणी याचं दिनदर्शिकेचं पूजन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. 5 सुवासिनींच्या
प्रथमतः त्या ठिकाणी 5 सुवासिनीच्या उपस्थितीमध्ये जिजा 5 सुवासिनी या त्या ठिकाणी आपण पूजन करायचे आणि त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हात सुरू असते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याची देही याची डोळा सन 2025 च्या कुसुमीची कारवाई दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होते. त्या ठिकाणी आपण हळदी कुंकू वाहून त्याचं पूजन करायचंय आणि यानंतर आपली ग्रामदेवता माता काळेश्वरीच्या सन 2025 च्या कुसुमीची कारवाई या दिनदर्शिकेचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थित त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. कृपया त्या ठिकाणी त्याचं पूजन करायचंय. 5 सुवासिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याचं पूजन होत असून तदनंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचा प्रकाशन होईल. आपले मार्गदर्शक समाजसेवक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक ज्ञानदेवजी राजले साहेब, काळेश्वरी देवस्थानचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी कुसुमी ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच, पत्रकार मित्र तसेच उपस्थित असणारे महिला भाविक, या ठिकाणी ग्रामस्थ, युवक युवती या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याची देही याची डोळा आपल्या कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीच्या कुसुमीची कारवाई सन 2025 दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांनी माझ्या पाठीमागे जोरदार कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीचा हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. सन 2025 ची दिनदर्शिका मनमोहक असं तिचं रूप जे आपण वज्रलेपाच्या कार्यक्रमानंतर जे पाहिलं होतं तेच रूप छायाचित्रपटाच्या माध्यमातून कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीचं ते रूप आपण सर्वजण पाहत आहोत. डोळ्यामध्ये ते साठवून घ्यायचंय. आपली ग्रामदेवता माता काळेश्वरीचं हाकेला लावणारी नवसाला पावणारी अशी आपली कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीचा दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीचा दिनदर्शिका सन 2025 प्रकाशन सोहळा संपन्न होत असून याची देही याची डोळा सर्व छायाचित्र पाहिल्यानंतर देवीचं मनमोहक असणारं रूप आपल्या मागच्याच वर्षीच आपल्या कुसुमी देवीचं वज्रलेपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. देवीचं भव्य दिव्य रूप आपण आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेतो. सन 2016 पासून काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं देणगीदारांच्या दातृत्वातून कुसुमीची काळोबाची दिनदर्शिका हिची बऱ्याच भाविकांची मागणी होती की देणगीदारांच्या दातृत्वातून आणि काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून सन 2016 पासूनचा प्रवास आपल्या कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीचा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट करते. वर्षभर आपण त्या काळेश्वरी देवीचं छायाचित्र पाहून आपला सर्व ऊर्जा शक्ती आपल्या तिच्या आशीर्वादाने निर्माण होते. तिचं रोजचं दर्शन आपल्याला होतं. त्या माता काळेश्वरीचा सन 2025 चा कुसुमीची कारवाई दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. हाकेला लावणारी नवसाला पावणारी अशी कुसुमीची कारवाई येणाऱ्या भाविक भक्तांसाठी काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं नियोजित भक्त निवास असे बरेच उपक्रम काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं घेतले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांच्या हातामध्ये तिची दिनदर्शिका तिचं छायाचित्र जे वर्षभर आपल्या सर्वांना ऊर्जा देतं. आपल्या सर्वांच्या भिंतीवर लटकणारं काळोबाईचं दिनदर्शिका पाहिल्यानंतर तिचा फोटो पाहिल्यानंतर जी ऊर्जा मिळते. आज या ठिकाणी खास या कार्यक्रमासाठी खास माहेरवासी उपस्थित आहे, सुवासिनी उपस्थित आहे, युवक उपस्थित आहे, शेतकरी उपस्थित आहे. खरोखर जी आपली माता आपल्याला ऊर्जा देते तिच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आपल्याला आरोग्याची काळजी घेणारे
सन्मान्य डॉक्टर साहेब तसेच भागातून आलेले सर्व मान्यवर यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आजूबाजूला असणारे किंवा इतरत्र काही कामात असणाऱ्या सर्व भाविकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपली ग्रामदेवतेचं हे छायाचित्र दिनदर्शिकेच्या माध्यमातून जर याची डोळा आपण पाहून आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेणार आहोत. त्या दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न होत आहे. तरी सर्व माताभगिनी, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक आपलं थोडंसं काम बाजूला ठेवून 365 दिवस जी आपल्यावर संकटकाळी मदत करते, जिचं नुसतं नाव घेतलं माझ्या कुसुमी गावची शान, माझ्या आईचं देवळ असं म्हटलं तरी जी ऊर्जा मिळते, त्या आपल्या कुसुमीची ग्रामदेवता माता काळेश्वरीचा सन 2025 च्या प्रकाशन सोहळा थोड्याच वेळामध्ये आपल्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. त्या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहायचं. उपस्थित असणाऱ्या सर्व भाई भक्तांना काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं तिची दिनदर्शिका मोफत देण्यात येणार आहे. तरी अजून आजूबाजूला असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना, युवकांना मी नम्रपणे विनंती करतो, आपण आपली ग्रामदेवता माता काळेश्वरीच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे. सन